हालो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्या 64 कलांचा अधिपती श्री महागणपती याला प्रथम वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा करून जय हनुमान गोरठण बुद्रुक आयोजित भव्य नाईट्स क्रिकेट स्पर्धेचा आजची चौथी रात्र आणि या चौथ्या रात्रीतला पहिला सामना आपल्या भेटीला आला होता. अल्पेश 11 लवजी विरुद्ध दर्गे ब्रदर्स काटरंग. तो सामना आपण पाहिला. अल्पेश 11 लवजी संघाने जिंकला. त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅचचा किताब भावेश सावंत. भावेश सावंत आपण पाहता अष्टपैलू खेळाडू याला जातोय पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय रमेश दादा पाटील सरपंच गोरठण, दीपक दादा पाटील आणि सीताराम काका पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहताय मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. या तिघांना सुद्धा विनंती आहे आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक सीताराम पाटील, दीपक दादा पाटील आणि ॲडव्होकेट रमेश दादा पाटील आपण शुभ हस्ते काठरंग संघ दर्गे ब्रदर्स अजिंक्य दर्गे आपल्याला विनंती आपण आयोजकांशी संपर्क साधायचा. वळूया मैदानाकडे जिथे आपण पाहताय आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याला सुरुवात होती. जो दुसरा सामना आपल्या भेटीला आलाय मोरिया 11 बोरगाव विरुद्ध वडवळ. श्री गणेश स्पोर्ट्सचे ओनर तुषारजी धुमाळ यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. अल्पेश 11 लवजीसाठी या ठिकाणी शुभेच्छा आल्यात पुढच्या फेरीसाठी आणि काटरंग दर्गे ब्रदर्स काटरंगसाठी देखील आपण पाहताय या ठिकाणी पुढच्या सामन्यांसाठी जे सामने अजून खेळायचे आहेत त्यांच्यासाठी शुभेच्छा आल्यात. बोलूया मैदानाकडे आपण पाहताय तुषारजी धुमाळ या सामन्याचा ऑनलाईन साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून आनंद घेत आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया सहर्ष सहर्ष असं स्वागत. सलामीची जोडी मैदानामध्ये नाणेफेकीचा कौल जिंकला होता. वडवळ संघाने प्रथम स्वीकारलाय क्षेत्ररक्षण. फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय मोरिया 11 बोरगाव संघाला. चला समोरून विनंती आहे, समोरून थोडंसं स्टेजच्या समोरून बाजूला व्हायचंय. पाहुणे या ठिकाणी स्टेजवर बसलेत, त्यांना देखील हा सामना पाहायचा आहे. पहिला चेंडू अपील 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 पाहायला मिळते जिथे अजय मरागजे आलाय गोलंदाजी मार्कवर. वडवळ एक्सप्रेस आपण पाहता अजय गोलंदाजी मार्कवर आहे. बऱ्याच सामन्यांचा अनुभव आहे. अपील केली गेली परंतु पंच आपण पाहताय तटस्थ पंच सर सचिन दाभोळकर. तिथे या फलंदाजाला या ठिकाणी निर्धाव घोषित केला गेलाय. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे जिथे पहिला चेंडू निर्धाव टाकला जातोय. मोरिया 11 बोरगाव संघ आपण पाहता एका बाजूला, दुसऱ्या बाजूला पाहताय आपण वडवळ संघ. डाव्या हाताचा फलंदाज आपण पाहता विवेक, स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला जयेश. ग्रुप ग्रामपंचायत वावोशीचे विद्यमान सरपंच आपण पाहताय राजूदादा सहासने यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया सहर्ष सहर्ष असं स्वागत. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक या सर्व विभागामध्ये आपण पाहिलं राजूदादा शहासने यांचं मोठं काम आणि त्या कामाची पोचपावती म्हणून त्यांना आपण पाहत आहे सरपंच पदाची जबाबदारी या ठिकाणी वावोशीकरांनी सोपवली आहे आणि ते काम सुद्धा या ठिकाणी चोख पार पाडले जात आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहताय गोलंदाज अजय. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर सिंगल आली आहे. जयेश आलाय आता मात्र स्ट्राईकला. जयेश 4 षटकांचा हा सामना आहे. टाइम अलर्ट असणार आहे. 15 मिनिटात पहिले 3 षटक संपणं गरजेचं आहे. इथून जर वेळ झाला तर आमचे पंच त्या ठिकाणाहून इशारा करतील आणि त्यानंतर मात्र चौथ्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू आपल्याला 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. हा चेंडू या ठिकाणी बॅटची कडा घेऊन लेग स्लिप मध्ये
फेकी या ठिकाणी थोडीशी सुमार पाहायला मिळाली होती, परंतु अजय मरागजेचं चांगलं कलेक्शन, रनआउटच्या स्वरूपात फलंदाज जयेश बॅक टू द पवेलियन. यश पाटील होराळे हे देखील आपण पाहताय साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतो. वळतो मैदानाकडे जिथे आपण पाहताय सलामीचा फलंदाज जयेश बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज इनायत नंबर 3 वर नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय अमित. हा चेंडू या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅटची इनरेज घेऊन आपण पाहिलं स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू आला. तिथून चेंडू उचलला फेकला तोपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट. या एका धावेने आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचताय 2 या धावसंख्येवर. कल्पेश लखिमले यांच्याकडून पारितोषिक आलंय फलंदाज अमित साठी. लगातारच्या 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. हा चेंडू गती पाहायला मिळाली, टप्पा देखील चांगला पाहायला मिळाला जिथे गुडलेंथला चेंडूला स्पॉट केलं होतं. आणि जेव्हा जेव्हा गुडलेंथला चेंडू स्पॉट होतो ना तेव्हा मात्र एक सामान्य उसळी चेंडूला प्राप्त होत असते. आणि त्यामुळे मात्र फलंदाज आपण पाहताय निर्धाव चेंडू खेळतोय जिथे धावफलक स्थिरावत आहे 2 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू घेऊन अजय मरागजे वडवळ एक्सप्रेस पुन्हा एकदा. हा चेंडू या ठिकाणी यू मिस आय डेफिनेटली हिट. क्लीन बोल्डच्या स्वरूपात बाद फलंदाज अमित बॅक टू द पवेलियन. दुसरा हादरा. माननीय शशिकांत पाटील माजी सरपंच, महेश पाटील माजी सरपंच, प्रतीक पाटील, ॲडव्होकेट निलेश पाटील, त्यानंतर अमित पाटील एक युवा नेतृत्व कमी वयामध्ये आपण पाहताय एक वेगळ्या उंचीवर या ठिकाणी जाऊन पोहोचलेत. युवा उद्योजक आहेत. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया सहर्ष असं स्वागत. वळूया मैदानाकडे जिथे आपण पाहताय अजय मरागजे याचं षटक समाप्त झालंय जिथे 1 विकेट या षटकामध्ये आली आहे. 1 विकेट रनआउटची. अशा 2 विकेट आपल्याला मैदानावर पाहायला मिळत आहेत. धावा खर्च केल्यात फक्त 2. काय षटक हाताळलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक होता जिथे 2 खेळाडू फक्त 38 सर्कलच्या बाहेर तैनात केले गेले होते. तिथे मात्र एक यशस्वी षटक आपण पाहिला अजय मरागजेकडून. नवीन गोलंदाजी मार्कवर इनायत नंबर 2चं षटक घेऊन आलाय वैभव चाळके. आपण पाहताय टाइम अलर्ट आहे. लक्ष द्या. 6 मिनिटं पहिल्या ओव्हरसाठी आपण घेतलीत. 15 मिनिटाच्या आत 3 षटक संपणं अनिवार्य आहे. हा चेंडू चांगला फटका पॉइंट रिजन मध्ये या ठिकाणी कार्पेटच्या सहारे चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू उचललाय फेकलाय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. खराब फेकी पाहायला मिळाली परंतु चांगलं बॅकअप. त्या ठिकाणी चेंडू उचलला अडवला त्यानंतर मात्र 2 धावा जरूर मिळाल्या जात आहेत. 2 धावांनी आपण पाहताय धावफलक खालते. धावफलकावर धावा येत आहेत 4 धावा. 4 धावा धावफलकावर आल्यात. मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं ना तर अजय मरागजे प्रभावी गोलंदाजी त्यानंतर मात्र वैभव. सलामीला आलेला फलंदाज विवेक डाव्या हाताचा फलंदाज अजूनही मैदानामध्ये आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता. बॅटची कडा घेऊन आपण पाहिलं लेग स्लिप मध्ये चांगलं गॅदर केलं गेलं चेंडूला. 100 तो चेंडू वाढवला फेकला तोपर्यंत मात्र 1 धाव घेण्यापासून रोखू शकत नाही आहेत. जिथे एका धावेने आपण पाहताय धावफलक हलताय. धावफलकावर धावा येत आहेत. 2 बाद 5 धावा. 2 गडी आपण पाहिलं माघारी परतलेत. जे हनुमान क्रिकेट क्लब गोरठण आयोजित हे भव्य नाईट रजनी आपण पाहताय. 4 दिवस ही नाईट रजनी आपण पाहिली. 4 रात्रीची
त्यानंतर आजची शेवटची रात्र आहे या रजनीतील आणि काय दिमागदार आयोजन पाहायला मिळालं. या विभागातील ही पहिली नाईट रजनी आहे आणि 36चा विभागाचा विचार केला तर ही दुसरी नाईट रजनी आहे. चला लाईट बंद करा गाडीची विनंती आहे. लॉंग ऑफ रिजन मध्ये जी लाईट लागली आहे. धन्यवाद. मायबाप प्रेक्षक आपण पाहता या स्पर्धेला सलग 4 दिवस गर्दी करताना हा चेंडू मोठा फटका पाहायला मिळतो. ऑन साईडला वन बाउंस चेंडू काव कॉर्नरच्या बाजूने सीमारेषे बाहेर चौकार. पंचांच्या भूमिकेत आपण पाहताय सर सचिन दाभोळकर, बाळा साळुंके सर आणि त्यांच्या समवेत सूरज पांडे उर्फ चुलबुल पांडे आपल्याला पाहायला मिळतात. ही तिघांची जोडी आणि समालोचन कक्षामध्ये आपण पाहिला तर बाबू शहा सर आज जॉईन झालेत. मी अमित पाटील आणि माझ्या समवेत सुधागड पाली इथून बिलॉंग करणारे सुयोग गायकवाड सर हे समालोचन कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. जिथे स्कोररच्या भूमिकेत आपण पाहताय नरेश दळवी या विभागातील एक उत्कृष्ट स्कोरर. इथे आपण पाहताय चौथा चेंडू फेकला गेला. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट झाली. या एका धावेने आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलाय दुहेरी अंकामध्ये म्हणजे 10 या धावसंख्येवर. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून हे सामने तब्बल 195 देशामध्ये लाईव्ह प्रक्षेपण केले जात आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला काढलाय. चेंडू चाललाय वन बाउंस सीमारेषे बाहेर. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका चौकार. थँक्यू सो मच डीजे. आपण पाहताय 4 धावांनी धावफलक हलते. धावफलकावर धावा येत आहेत 14 धावा. 5 चेंडूंचा खेळ झाला या षटकातील. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे इथून आणि येणारे 2 षटक. हा चेंडू मोठा फटका मारायचा होता. अपील केली जाते परंतु इथे आपण पाहताय फलंदाज सेफ आहे. जिथे विनंती करतोय स्टेजच्या समोर जे प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेतात ना ते मायबाप प्रेक्षक वडवळ संघाचे मायबाप प्रेक्षक आहेत. त्यांना विनंती आपण स्टेजच्या समोरून बाजूला व्हा. मागे मान्यवर पाहुणे देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. लहू चाळके आपल्याला विनंती. आपल्या सपोर्टर्स आहेत आणि सपोर्टर्स खूप महत्त्वाचे असतात क्रिकेटमध्ये. तर आपल्याला विनंती करतोय की आपण थोडंसं बरीच जागा आहे मैदानावर किंवा खाली बसून या सामन्याचा आनंद घेतला तरी चालेल. 2 षटक आपण पाहिलं समाप्त झालेत. इथून धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय. धावफलकावर धावा आल्यात. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 14 धावा. 2 षटकाचा खेळ इथून या सत्रातील बाकी आहे. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल श्लोक 11 जांभिवली विरुद्ध जय मल्हार वाशिवली. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतोय की आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी लवकरात लवकर यायचं आहे. 2 षटकाचा सामना इथून बाकी. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं ना तर मात्र खूप सुंदर लॉट्स या ठिकाणी आयोजन केला गेला आहे. पहिला सामना आपण पाहिला दर्गे ब्रदर्स विरुद्ध अल्पेश 11 लवजी. हा सामना आपण पाहताय मोरिया 11 बोरगाव विरुद्ध वडवळ. तिसरा सामना आपल्या भेटीला आला होता श्लोक 11 जांभिवली विरुद्ध जय मल्हार वाशिवली. आणि चौथा सामना आपल्या भेटीला येईल जय हनुमान भुकरपाडा विरुद्ध कृत्या क्रियान आई गावदेवी करसुंडी. हे संघ आपल्याला आजच्या या पूर्ण रात्रीमध्ये पाहायला मिळतील. आणि त्यानंतर मात्र टॉप 5 मध्ये जो संघ प्रवेश करेल ना तिथून क्वार्टर फायनल सेमीफायनलचे मुकाबले. हा चेंडू शॉर्ट पिच स्वरूपाचा होता. उजव्या एसटीच्या बाजूला शपल होऊन या चेंडूला धाडलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. बिग हिट येतोय या सत्रातील पहिला षटकार. षटकार आलाय पहिल्याच चेंडूवर. चेंडू द्या मैदानावर. चेंडू द्या.
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहताय ज्ञानेश्वर आला आणि ज्ञानेश्वरच्या शॉर्टपिच स्वरूपाच्या चेंडूवर फलंदाज मंथनच्या बॅटमधून षटकार आलाय. 6 धाबांनी आपण पाहताय धावफलक हलते. धावफलकावर धावा येत आहेत 20 धाबा. 20 रन्स 2 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहताय मैदानावर. चला विनंती आहे प्रेक्षकांना, जर मॅच बॉल मिळाला असेल ना तर तो द्या, तो खूप महत्वाचा आहे. इथून कोणावर अन्याय व्हायला नको. कारण मित्रांनो तो चेंडू जर पाहिलं ना तर आता 2 षटक समाप्त झालेत. थोडासा चेंडू जुना झालाय, तर तो चेंडू मिळाला असेल ना प्रेक्षकांना तर विनंती आहे तो चेंडू जमा करा. मॅच बॉल खूप महत्वाचा आहे. इथून आपण पाहताय ज्ञानेश्वरच्या पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. हा चेंडू हॅमर शॉट पाहायला मिळतोय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडूला मारलाय. आउट ऑफ द पार्क येतोय. बिग 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 हिट. बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. मंथन ऑन फायर. मंथनच्या बॅटमधून जर आपण पाहताय तिसरा षटकार आला बॅक टू बॅकचा, तर मात्र कुणाल खोपकर यांच्याकडून आपण पाहताय 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. बॅक टू बॅकचे 2 षटकार आले. तिसरा येणार का? कुणाल खोपकरच्या एटीएमचं पासवर्ड त्या ठिकाणी सापडणार का मंथनला, हे प्रश्न आहे. परंतु ज्ञानेश्वर जेव्हा धावा कमी होत्या ना त्यानंतर मात्र इथून या ठिकाणी त्या धावांना सुरुवात केली आहे. तिसरं स्लॉग ओव्हर आपण पाहिलं षटक सुरू आहे आणि मी नेहमी म्हणतो जेव्हा लिमिटेड ओव्हर 4 षटकाचा सामना असतो ना तेव्हा तिसरं षटक खूप महत्वाचं असतं. हा चेंडू मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. कार्पेटच्या सहारे काव कॉर्नरमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. इथे चेंडूची उचल झाली आहे, फेकी झाली आहे, तोपर्यंत मिळते फक्त एकच धाव. या एका धावेने आपण पाहताय धावफलक हलतय. धावफलकावर धावा येत आहे 27 रन 27 धावा. 27 धावा धावफलकावर. डाव्या हाताचा फलंदाज विवेक आपण पाहताय सलामीला आलाय, अजूनही मैदानामध्ये आहे. सन्माननीय आपण पाहताय सन्माननीय रोहित विचारे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं या स्पर्धेसाठी. त्यांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत आहे. त्यांच्या समवेत आपण पाहताय विद्यमान सदस्य ग्रुप ग्रामपंचायत खरिवली किरणदादा पाटील यांचं देखील आगमन झालंय. त्यांना देखील विनंती आहे आपण स्टेजमध्ये येऊन विराजमान व्हायचंय. हा चेंडू लाऊड अपील फलंदाज दिलाय LBWच्या स्वरूपात OUT आउट. मंथनसाठी पारितोषिकाला बॅक टू बॅकच्या 3 षटकार जर लगावले तर मात्र राजेश पाठारे आपटी यांच्याकडून आपण पाहताय 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. राजेश पाठारे आपण पाहताय मामा आहेत आणि भाचा मैदानात खेळतोय, त्याच्यावर मात्र पारितोषिकांची बरसात. नवीन फलंदाज आपण पाहताय विवेक माघारी परतल्यानंतर इनायत नंबर 5 वर आलाय सिद्धेश. ज्ञानेश्वरचा पुढचा चेंडू. हा चेंडू उजव्या एसटीच्या खूपच बाहेर. पंच आमच्याकडे वळतात, आम्हाला इशारा करतायत हा चेंडू वाईड आहे. ही वाईडची अजून एक धाव धावफलकावर घेतली जाईल जिथे धावफलक जाऊन पोहोचेल. 28 रन 28 या धावसंख्येवर.
हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक वन हँडेड झेल पकडण्याचा प्रयत्न झाला, तिथे मात्र एक धाव कंप्लीट झाली. अति घाई संकटात नाही, तिथे थांबवलंय फलंदाज सिद्धेशने. एकच धाव मिळाली जाते, या एका धावेने आपण पाहता धावफलक जाऊन पोहोचताय 29 या धावसंख्येवर. 29 धावा धावफलकावर आल्यात. आपण पाहताय रोहित विचारे साहेब, युवा सेना विधानसभा कर्जत खालापूर तालुका अध्यक्ष, या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचा पुन्हा एकदा आपण करूया सहर्ष सहर्ष असं स्वागत. कला क्रीडा सांस्कृतिक या सर्व विभागामध्ये आपण पाहिला तर अग्रेसर नाव रोहितदादा विचारे. सामने कुठेही असू देत, या विभागात असू देत अथवा कर्जतमध्ये असू देत, प्रत्येक सामन्याला त्यांची हजेरी असते. त्यांची मोलाची साथ ही प्रत्येक कार्याला, प्रत्येक कार्यक्रमाला मिळत असते. त्यांचं या ठिकाणी मनाच्या अंतःकरणापासून आभार. ऋषिकेश पाटील गोरठण, आपण पाहता युवा उद्योजक यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया सहर्ष सहर्ष असं स्वागत. आपण नेहमी म्हणतो, ना कोणाच्या नादात ना कोणाच्या वादात, पडायचं असेल तर पडा उद्योगधंद्यात. 3 षटक इथून समाप्त झालेत मैदानावर. आपण पाहताय 18 चेंडूंचा खेळ संपला, जिथे धावफलकावर धावा आल्यात 29 रन, 29 धावा. चला, ज्या गाड्या या ठिकाणी समोर स्टेजच्या समोर जी एंट्री आहे ना, मेन एंट्रन्स, त्याला ज्या गाड्या लागल्यात ना, ती विनंती आहे आपण त्या गाड्या तिथून काढायच्या आहेत. थोड्याच वेळात आपण आपल्याला पाहायला मिळतील कर्जत खालापूरचे दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचं आगमन थोड्याच वेळात होणार आहे. तर विनंती आहे, त्या गाड्या या ठिकाणी एंट्रन्सला आहेत ना, त्या गाड्या बाजूला लावा. मायबाप प्रेक्षक, आपण पाहता या सामन्याचा सलग 4 दिवस हे मायबाप प्रेक्षक या सामन्यांसाठी जोडले गेलेत. त्या मायबाप प्रेक्षकांचा आपण जय हनुमान मित्रमंडळ गोरठण बुद्रुक आयोजित या भव्य नाईट स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा आजची शेवटची रात्र आणि करूया त्यांचं सहर्ष सहर्ष असं स्वागत. वळूया मैदानाकडे, बराच वेळ घेतला जातोय. पंच तुम्ही तंबी द्या. सिद्धेश, आपण पाहताय स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंडला मंथन आहे, ज्याने 2 षटकार लगावलेत. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज समीर सारखे आला. बॅटची कडा घेतली होती, यष्टिरक्षकाने चुकी केली आहे. फेकी आपण पाहिलं ना, तर ज्या एंडला व्हायला पाहिजे ना त्या एंडला फेकी झाली आहे आणि स्ट्राईक एंडचा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी माघारी परतला. यस डीजे. थँक्यू सो मच डीजे. खोपोलीतून बोरघाट जर आपण चढायला सुरुवात केली ना, तर तिथून मात्र वळणाचा घाट आणि त्यानंतर मात्र येणार एक लोणावळा पास केल्यानंतर सुखद धक्का म्हणजे आईचं मंदिर, एकवीर आईचं धून आपण ऐकवली, त्याबद्दल आपलं या ठिकाणी धन्यवाद. आपण पाहताय कर्जत खालापूरचे दमदार आमदार विकास पुरुष सन्माननीय महेंद्रशेठ थोरवे यांचं आगमन आपण पाहताय या ठिकाणी थोड्याच वेळात होणार आहे. हा चेंडू मोठा फटका पाहायला मिळतोय, मंथनच्या बॅट मधून आलाय. पुन्हा एकदा काव कॉर्नरच्या डोक्यावरून बिगिट येतोय षटकार. आपण पाहताय आमदार साहेबांचं आगमन या ठिकाणी या मंचावर झालंय. आपण पाहताय सामना थोडासा
पंचांचा इशारा आला, इट्स अ वाईट बॉल. आता मात्र या ठिकाणून आपण रिव्ह्यू गमावलाय, आता आपल्याला रिव्ह्यू घेता येणार नाहीये याची नोंद घ्या. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये आपण पाहताय सन्मान्य महेंद्र शेठ थोरवे यांचं या ठिकाणी स्वागत केलं गेलंय. एक धाव आपण पाहताय या ठिकाणी वाईटची धाव फलकावर आली आहे. या एका धावेने धावफलक 36 या धावसंख्येवर 36 धावा धावफलकावर आल्यात. तिथे फलंदाज मंथन आहे स्ट्राईकला. त्या आधीच्या चेंडूवर षटकार आला होता. पुन्हा एकदा मोठा फटका मंथनच्या बॅट मधून आलाय. बिग 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 हिट येतोय मंथनच्या बॅट मधून. चौथा षटकार. पण पाहत आहे षटकार आला. बॅक टू बॅकचे 2 षटकार आलेत. जर का तिसरा आला तर मात्र राजेश पाठारे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे मंथनसाठी. षटकार आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय 42 या धावसंख्येवर. काय फलंदाजी केली आहे मंथनने. प्रेक्षकांची अक्षरशः मनं जिंकलीत. मी नेहमी म्हणतो प्रेक्षकांना पाहायचे असतात ते चौकार षटकार. कोण जिंकतंय कोण हरतंय याच्याशी प्रेक्षकांना घेणं देणं नसतं. आणि त्यासाठी मराठीमध्ये एक चांगली म्हण आहे, नवरा मरो अगर नवरी मरो भटाला दक्षिणा मिळाल्याची कारण. प्रवीण पाटील वनवटे यांच्याकडून देखील पारितोषिक आलाय. लगातारचे 2 षटकार या पुढे जर आले तर मात्र प्रवीण पाटील वनवटे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. मंथन काय फलंदाजी करतोय. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक या ठिकाणी सोप्पा झेल. दोघात तिसरा आणि आता सगळं विसरा. इथे मात्र झेल सोडला जातोय. जिथे 2 धावा धावून कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावांनी धावफलक हलते. धावफलकावर धावा 44 धावा. चला वडवळ संघ, आपल्याला मी बऱ्याच वेळा विनंती केली आहे. सामना त्या ठिकाणून मान्यवरांना दिसत नाहीये. कृपया आपल्याला पुन्हा एकदा विनंती आहे, आपण थोडस बाजूला व्हा. इथून आपण पाहत आहे या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावफलक या ठिकाणी जाऊन पोहोचलाय 44 या धावसंख्येवर. 44 धावा धावफलकावर आल्यात. किती धावांचं टार्गेट ठेवणार वडवळ संघासमोर बोरगाव संघ. हा चेंडू शॉर्ट पिच स्वरूपाचा होता. शॉर्ट पिच स्वरूपाच्या चेंडूवर मोठा फटका पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू चाललाय सीमारेषे बाहेर. षटकार. थँक्यू सो मच डीजे. षटकार आलाय. 6 धावांनी आपण पाहता धावफलक हलते. धावफलकावर धावा 50 धावा. 50 धावा धावफलकावर आल्यात. काय फलंदाजी केली आहे. प्रेक्षकांची अक्षरशः मनं जिंकलीत. हा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच स्वरूपाचा होता. त्यावर मात्र हॅमर शॉट पद्धतीचा फटका येतोय. चेंडू जातोय द लॉंग लॉंग वे. येतोय षटकार. चेंडूवर आलेला षटकार धावफलक या ठिकाणी नेऊन ठेवतोय 56 या धावसंख्येवर. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 57 धावांची आवश्यकता असणार आहे, ती म्हणजे वडवळ संघाला. परंतु अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती. आपण नेहमी म्हणतो इंग्रजांनी या भारतावर 150 वर्ष राज्य केलं. जाताना पैसा सोनं नाणं संपत्ती सर्व घेऊन गेले, परंतु संस्कृती त्यांना आपल्या देशामध्ये नेता आली नाही. आणि त्या संस्कृतीचं जतन आपण या प्रत्येक मंचावर करत असतो. इथे आपण पाहताय खालापूर कर्जतचे दमदार आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचं या ठिकाणी आगमन झालंय.
त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय. दीपक दादा पाटील गोरठण यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण महेंद्र शेठ थोरवे यांचं स्वागत करायचं आहे. महेंद्र शेठ थोरवे यांना विनंती आहे आपण त्या स्वागताचा स्वीकार करावा. आपण पाहताय कर्जत खालापूरचे दमदार आमदार विकास पुरुष महेंद्र शेठ थोरवे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. त्यानंतर आपण पाहताय सन्माननीय रोहित विचारे साहेब युवा सेना विधानसभा कर्जत खालापूर तालुका अध्यक्ष यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. सन्माननीय सीताराम पाटील यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण रोहित विचारे साहेबांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करायचं आहे. आपण पाहता या गोरठण गावावर विशेष प्रेम आणि त्या विशेष प्रेमा खातर मार्थ या गोरठण ग्रामस्थांसाठी आपण पाहताय 10 लाख रुपये या ठिकाणी अनुदान असलेली एक जिम या ठिकाणी त्यांच्याकडून देण्यात आली आहे. आणि खऱ्या अर्थाने मी मगाशीच म्हटलं विकास पुरुष का म्हटलं तर या विभागात प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जर विचार केला ना तर विकासाची कामं सुरू आहेत आणि ती विकासाची कामं आपण पाहताय महेंद्र शेठ थोरवे यांच्या माध्यमातून. त्यानंतर आपण पाहताय किरणजी पाटील विद्यमान सदस्य ग्रुप ग्रामपंचायत खरिवली यांचं देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जाईल. ॲडव्होकेट रमेश पाटील माजी सरपंच आपण पाहताय ग्रुप ग्रामपंचायत गोरठण यांच्या शुभ हस्ते किरण पाटील यांचं स्वागत केलं जात आहे. चला पंच सामन्याला सुरुवात करा. टाइम देखील तुम्ही त्या ठिकाणी चालू करायचा आहे. सुरुवात झाल्यानंतर चेंडू द्या मैदानावर. सन्माननीय किरण पाटील आणि राजेंद्र पाटील गोरठण यांना विनंती आहे आपण या ठिकाणी स्टेजमध्ये यावं. किरण पाटील आणि राजेंद्र पाटील. चेंडू दिला का मैदानावर. 24 चेंडू आपण पाहताय 57 धावांची आवश्यकता असणारे वडवळ संघाला. सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. अंकुश आणि विशाल सकपाळ ही सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. सन्माननीय राजेंद्र पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया सहर्ष असं स्वागत. राजेंद्र पाटील यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय. माजी सरपंच महेश दादा पाटील यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण राजेंद्र पाटील यांचं स्वागत करायचं आहे. चला या 4 षटकामध्ये या 57 धावा कशा प्रकारे धावफलकावर येणार अथवा या धावा येण्यापासून रोखल्या जाणार बोरगाव संघाकडून हे ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर असतील बाबू शहा सर. आपण पाहताय राजेंद्र पाटील परखंदे यांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जाईल. अमित पाटील यांना विनंती आहे अमित पाटील गोरठण यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण राजेंद्र पाटील परखंदे यांचं स्वागत करायचं आहे. अमित पाटील भावी सरपंच म्हणून ज्यांची या ठिकाणी या विभागामध्ये नाव घेतलं जातं त्या अमित पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहताय राजेंद्र पाटील यांचं स्वागत केलं जात आहे. चलिए बहुत बहुत शुक्रिया। यहाँ पर देखिए खास सम्मान चलता हुआ यहाँ पर और इस वक्त देखिए हमारे वीआईपी डाइस में देख सकते हैं सबके लाडले सबके दिलों में देखिए राज करने वाले प्यारे देखिए हमारे एमएलए साहब है महेंद्र थोरवे साहब देखिए हम स्क्रीन पर देख सकते हैं। कहते ना जिसने खुद को खर्च किया है दुनिया ने उससे गूगल में सर्च किया है। आज देखिए सभी के दिलों में राज करते हुए गरीबों के मसीहा हर देखिए यहाँ पर चलिए खास सम्मान देखिए इस वक्त चलता हुआ
हॅलो. सन्माननीय आपण पाहताय किरण पाटील गोरठण हे देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून हजर झालेत. त्यांना देखील विनंती आहे आपण आपल्या स्वागताचा स्वीकार करावा. मनोज पाटील यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण किरण पाटील यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. मायेची झालर, शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन आपण पाहताय पाहुण्यांचं स्वागत केलं जात आहे. सन्माननीय आपण पाहताय तेजस उतेकर विद्यमान या ठिकाणी युवा उद्योजक आहेत तांबाटीचे. त्यांना विनंती आहे आपण या ठिकाणी स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तेजस उतेकर साहेब ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी आपण पाहताय युट्यूब दिलाय. तेजस उतेकर आणि अमोल बलकवडे साहेब यांच्या शुभ हस्ते पाहत आहे या ठिकाणी या स्पर्धेसाठी युट्यूब देण्यात आलंय. त्यांचं देखील या ठिकाणी आगमन होते. थोडं सामना थांबवायचा आहे पंच. नवनिर्वाचित सरपंच आपण पाहताय सागर शेठ हडप गोरठण यांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होत आहे. सागर ट्रेडर्सचे ओनर आहेत सागर शेठ हडप विद्यमान सरपंच ग्रुप ग्रामपंचायत गोरठण यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. फटाक्यांच्या आपण पाहताय आतिषबाजीमध्ये नवनिर्वाचित सरपंच गोरठण बुद्रुक सागर शेठ हडप यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. चला सामना सुरू करा. यस बाबूशाह सर. चलिए बहुत बहुत शुक्रिया। यहाँ पर देखिए बहुत सारे देखिए हमारे मेहमान अतिथि देखिए यहाँ पर एमएलए साहब के देखिए बात करेंगे एकदम से। तो चलिए मुकाबले की तरफ चलेंगे। एक तरफ देखिए यहाँ पर मेहमान नवाजी देखिए खास सम्मान से और दूसरी तरफ देखिए बात करेंगे मुकाबले में देखिए बड़ा चलता क्राउड देखिए एकदम से खचाखच। टारगेट की बात करेंगे यहाँ पर 57 रनों के टारगेट से, लेकिन जहां पर रनों की बात करेंगे 9 रन आ चुका है। 9 रन देखिए टीम का स्कोर तैयार से। और एक देखिए बढ़िया गेंद से लेन गेंद देखिए बात करेंगे हमारे एक से दादा पाटिल देखिए बात करेंगे रैशिंग पर्सनालिटी और युवा आयोजक देखिए बात करेंगे और जिनके देखिए बात करेंगे कि इतना प्यार मोहब्बत इसके क्रिकेट या फुटबॉल के खेल नहीं। पहला ओवर का खेल कंप्लीट है। पहले ओवर की समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर बात करेंगे 9 रन बना है। 57 के टारगेट है। चलते थोड़ा डीजे के पास। आपण पाहताय नवनिर्वाचित सरपंच गोरठण बुद्रुक सागर शेठ हडप यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण सागर शेठ हडप यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. सागर शेठ हडप युवा नेतृत्व युवा सरपंच गोरठण ग्रामपंचायतीची जबाबदारी आपण पाहताय ज्यांच्या खांद्यावर आहे. गोरठण गावातील प्रथम नागरिक होण्याचा मान ज्यांनी मिळवलाय ते सागर शेठ हडप यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. आणि हा सत्कार जर आपण पाहिलं ना स्वतः कर्जत खालापूरचे दमदार आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या वतीने हा सत्कार पाहायला मिळतोय. आपण पाहताय
सागर शेठ हडप यांना मात्र शुभेच्छा या ठिकाणी दिल्या जात आहेत आमदार साहेबांकडून। त्यानंतर मात्र एक दोन शब्दामध्ये आपलं मनोगत त्या ठिकाणी साहेबांनी व्यक्त करावं ही या ठिकाणी साहेबांना नम्रतेची विनंती आहे। सामना थांबवायचा आहे। हेलो माइक चेक हेलो। हॅलो। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन। आज या ठिकाणी खलापूर क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जय हनुमान मित्रमंडळ गोरठण या माझ्या शिवसेनेच्या सगळ्या शिलेदारांनी प्रकाश झोतातील क्रिकेटच्या सामन्यांचं सुंदर असं आयोजन आज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच शिवसेनेचे शिलेदार आणि खास करून आज गोरठण या ग्रामपंचायतीचा नवनिर्वाचित सरपंच सागर हडप हा जायंट किलर आणि आपण सर्व शिवसेनेचे शिलेदार या ठिकाणी उपस्थित आहेत। दोन्ही संघ ग्राउंडवर या ठिकाणी आहेत। अतिशय उत्कृष्ट त्यांचा दोन्ही संघांचा खेळ मी पाहतोय। आजचा दिवस हा अक्षय तृतीयाचा दिवस आहे आणि या शुभमुहूर्तावर या सामन्यांचा आजचा शेवटचा दिवस माझ्या मते या ठिकाणी आहे आणि प्रचंड जनसमुदाय या प्रकाश झोतातील क्रिकेटच्या सामने पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहेत। गोरठण गावचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे। जय हनुमान मित्रमंडळ या गावचा इतिहासच या जय हनुमानाच्या मंदिरामध्ये एकत्रपणे बसून गावच्या विकासाचं विजन ठेवणारं एकमेव गाव या खालापूर तालुक्यातलं कोणतं असेल तर ते फक्त आणि फक्त गोरठण गाव आणि या गोरठण गावचा आदर्श खालापूरच्या आणि या मतदारसंघातील सगळ्याच गावांनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने घेतला पाहिजे। सागर हडप सारख्या युवा नेतृत्वाला एकत्रपणे बसून त्या ठिकाणी नवनिर्वाचित बिनविरोध सरपंच म्हणून पुन्हा एकदा या ठिकाणी संधी प्राप्त या ग्रामस्थांनी एकत्रपणे येऊन करून दिलेली आहे आणि हे सगळे माझे शिवसेनेचे शिलेदार विजय भाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण सारेजण तुम्ही एकत्रपणे या परिसरामध्ये काम करता। रोहित विचारा असेल आमचा, त्याच्यानंतर राजू शासने, सारेजण एकत्रपणे येऊन अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या परिसरामध्ये होत आहे आणि आजचे हे क्रिकेटचे सामने पाहता सुंदर असं नियोजन आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आयोजकांसाठी की सुंदर असं नियोजन आपण या ग्राउंडवर केलेलं आहे। हा ग्राउंड सुद्धा मी आता बोललो मी या ठिकाणी की ग्राउंड किती सुंदर या ठिकाणी तयार केलेलं आहे। अशा पद्धतीचं एकत्रपणे येऊन हा क्रिकेट जसा एक सांघिक खेळ आहे तसाच आपण संघटना म्हणून सुद्धा एखादा कार्यक्रम घेत असताना, सामने असतील, प्रोग्राम असेल करत असताना संघटना म्हणून एकत्र असणं गरजेचं, तेव्हाच हे सगळं शक्य होतं आणि म्हणून गोरठण गावातील आणि या गावातील सगळेच आणि या ग्रामपंचायतमधील आणि या पंचक्रोशीतील सगळेच शिवसैनिक एकत्रपणे येऊन असे भव्य दिव्य सगळे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करत असता। महेश आमचाच माजी सरपंच असतील, आपण सारेजण एकत्रपणे येऊन चांगलं काम तुमच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे। मी मनापासून सगळ्यांनाच या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि सगळ्या आयोजकांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो। दोन्ही संघांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण पाहताय
महेंद्र शेठ थोरवे साहेब या ठिकाणी आले. या ठिकाणी आल्यानंतर मात्र एक मोलाचं मार्गदर्शन त्यांनी या ठिकाणी सर्व खेळाडूंना, या ठिकाणी सर्व मान्यवरांना, या ग्रामस्थातील सर्व गोरठण बुद्रुकमधील ग्रामस्थांना या ठिकाणी दिलं. त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी मनापूर्वक आभार. सन्माननीय मनोज हडप आणि आरिफ पटेल शेठ यांना विनंती आहे, आपण या ठिकाणी स्टेजमध्ये यायचं आहे. आपण पाहताय या गोरठण गावाच्या विकासासाठी, येथील तरुणांच्या विकासासाठी तब्बल 10 लाख रुपये किमतीची या ठिकाणी एक जिम महेंद्र शेठ थोरवे साहेबांच्या पुढाकारातून या ठिकाणी या गावामध्ये आली आहे. त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी मनापासून आभार. आणि ह्या मैदानाचा साहेबांनी उल्लेख केला, तर हे मैदान जर पाहिलं ना तर एक प्रायव्हेट मैदान आहे. SP साहेब आहेत पुण्याचे, त्यांच्याकडून या ठिकाणी हे मैदान आम्हाला उपलब्ध करून दिलं आहे. राहुल पाटील यांचा त्यामध्ये खूप हात आहे. परंतु असंच एक मैदान या विभागाला या ठिकाणी मिळावं ही अपेक्षा या ठिकाणी महेंद्र शेठ थोरवे साहेबांकडून व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण पाहताय महेंद्र शेठ थोरवे साहेब या ठिकाणी वेळात वेळ काढून, बिझी शेड्यूलमधून आपण पाहताय वेळ काढून या ठिकाणी या स्पर्धेसाठी त्यांची हजेरी पाहायला मिळाली. या जय हनुमान मित्रमंडळ गोरठण बुद्रुक या गावावर त्यांचं असलेलं प्रेम आणि त्या प्रेमाखातीर मात्र ते या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी मी अमित पाटील गोरठण बुद्रुक गावाच्या वतीने त्यांचं सहर्ष असं स्वागत करतो आणि आभार मानतो. तो चलिए बात करेंगे मुकाबले यहाँ पर से चालू करें. चलिए मैच ऑन रखिए यहाँ पर से, और जैसे गाड़ी बाहर एंट्री होगी तभी थोड़ा सा मैच रुकेगा. फोटो सेशन चलता हुआ मैच ऑन रखिए यहाँ पर. अरे अभी 5 मिनट इनको लगेगा तो चलिए थोड़ा रुक जाइए, नहीं तो हम पर बहुत ही बढ़िया. देखिए कई दिन जिंदगी में ऐसा काम करो कि लोग आपको टीवी पर देखिए, CCTV पर नहीं. हाँ, महेंद्र शेठ थोरवे साहब देखिए बात करेंगे, जिन्होंने देखिए हमेशा समाज के लिए, हमेशा गरीबों के लिए, हमेशा टेनिस क्रिकेट के लिए आपला माणूस, आपला खिलाड़ू पुढे जाऊन थे. और जितनी रफ्तार देखिए 100 विकेट की गेंदबाजी में नहीं ना, उतनी गति से देखिए MLA ट्रॉफी भी देखिए हमने MLA साहब के नाम से, देखिए आमदार साहब के नाम से हमने करजत, खोपोली, खालापुर से बहुत सारा प्रतियोगिता देखिए देखते आ रहे हैं. और इस वक्त देखिए साहेब रजा लेते हुए हमारे अक्षय दादा पाटिल देखिए, रोशी दादा पाटिल से, तेजेश दादा पाटिल से, निखिल दादा पाटिल से, कौशल दादा पाटिल से, और उसके साथ देखिए पूरे जय हनुमान मित्र मंडल से गोरठण बुद्रुक देखिए जिनकी आमंत्रण. उसके साथ साथ देखिए बात करेंगे हमारे सागर साहब देखिए सरपंच साहब है. और इसके साथ देखिए काफी कम समय में देखिए बात करेंगे जिन्होंने यहाँ पर दिल्ली में राज करते हुए सरपंच साहब देखिए बात करेंगे सागर हरप साहब, और उनके साथ देखिए बात करेंगे, चलिए बात करेंगे हमारे सरपंच साहब देखिए MLA साहब के हाथों से देखिए सम्मान किया गया. सागर शड़प साहब अवश्य पड़ा देखिए बात करेंगे. और MLA साहब देखिए इस वक्त रजा लेते हुए, अलविदा लेते हुए खास फोटो सेशन देखिए यहाँ पर पड़ी रहे यहाँ पर से. और इसके बाद देखिए मुकाबला शुरू हो जाएगा. मुकाबला की थोड़ी सी बता देते हैं. टोटल यहाँ पर बना है 11 रन से, और सेकेंड ओवर का 2 गेंद हुआ है. अभी भी सुपर का 4 गेंद आना बाकी है 57 के टारगेट से. चलिए 16 गेंद, अभी भी 46 रनों की जरूरत है. 46 है, अजून पाहिजे 16 चेंडू. और चलिए हमारे डैशिंग पर्सनली देखिए बात करेंगे सागर हड़प साहब देखिए इस वक्त सरपंच है गोरठण बुद्रुक देखिए बात करेंगे अवश्य पटना, और इस वक्त देखिए तशरीफ रखे हैं और जिनका खास देखिए सम्मान किया गया MLA साहब के हाथों से, आमदार साहब के हाथों से. चलेंगे मुकाबले की तरफ. फिर से एक बार देखिए बात करें इस टूर्नामेंट से रंग लाता हुआ, और ये चले खींचा हुआ यहाँ से, ऊंचाई तो ले ली और यहाँ पर लंबाई की कमी पड़ गई भाई. यहाँ पर बड़ा बिग विकेट से आता रंगाती आली मैच है. पास से ढाड़प सबसे गुजारिश करना चाहेंगे, आइए हैप्पी डैश वेलकम, स्वागत है.
अप्पा से डाळा भाई यावं दादा मंचावर, वेलकम, स्वागत आहे. चलिए हमारे साथ देखिए बात त्या साईडला बस, त्या साईडला बस. फक्त सत्कार घे, माईक घे जरा. हा, त्या साईडला ते करणार. चलिए मुकाबला की तरफ जाएंगे और दूसरी तरफ देखिए हमारे कमेंटेटर्स श्री गायकवाड़ सर देखिए बात करेंगे. यहाँ पर सम्मान की तरफ चलते हुए रनों की बात करेंगे. रन बना है 11. अभी भी देखिए 46 की जरूरत है. येस, थँक्यू. सन्माननीय अप्पाशेठ हडप साहेबांचे इथे मान सन्मान केला जातोय. आमच्या मंडळाचे कार्यकर्ते संदीप पाटील यांच्या शुभ हस्ते अप्पाशेठ हडप साहेबांचे इथे मान सन्मान केला जातोय. आमच्या मंडळाचे कार्यकर्ते संदीप पाटील यांच्या शुभ हस्ते. खऱ्या अर्थाने जय हनुमान मित्रमंडळ गोरठण बुद्रुक म्हटल्यानंतर प्रत्येक पाहुण्यांचं मान्यवरांचं इथे मान सन्मान करणं आमच्या मंडळाचं काम आहे आणि तेच केलं जातंय. मायेची उपदार शाळ आणि या स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन त्यांना इथे गौरवण्यात येतोय. खऱ्या अर्थाने त्यांचा मान सन्मान इथे केला जातोय आमच्या मुख्य व्यासपीठावर. लगेच टॉससाठी देखील यायचे. श्लोक 11 जांभिवली टीमचा कॅप्टन, त्याचबरोबर जय मल्हार वाशिवली टीमचा कॅप्टन. लगेचच आपण टॉससाठी यायचंय. त्याचबरोबर सन्माननीय आमचे हरिपदादा पटेल साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील इथे मान सन्मान केलं जाईल. आमच्या मंडळाचे कार्यकर्ते चलिए बात करेंगे मनोज पाटील आपल्या शुभ हस्ते टॉस. स्लोक 11 जांभुली संघाचे कर्णधार जय मल्हार से वासुली संघाचे कर्णधारच्या या लगेच टॉस आती. तीसरा मैच है और आरिफ दत्ता पटेल देखिए जिनके यहाँ पर सम्मान किया जाएगा. रनों की बात करेंगे इस मुकाबले की. देखिए मैच की बात करेंगे यहाँ पर 2 ओवर कंप्लीट है. टीम का स्कोर देखिए 12 बना है, लेकिन अभी भी जीत की बात करेंगे 45 रनों की जरूरत है. 12 गेंद बची है. 12 चेंडू अजून 45 धावाची गरज आहे. आणि त्याचबरोबर मनोजदादा हडप साहेब आपलं देखील इथे मान सन्मान केलं जाईल. आपण देखील मुख्य व्यासपीठावर आहेत, त्यामुळे आमचे सन्माननीय मनोजदादा हडप यांचं देखील इथे मान सन्मान केला जातोय. आमच्या मंडळाचे कार्यकर्ते संदीपदादा पाटील आपल्या शुभ हस्ते त्यांचं देखील इथे मान सन्मान केलं जाईल. खऱ्या अर्थाने मनोजदादा एक गोड व्यक्तिमत्व आणि त्यांचं देखील इथे मान सन्मान केला जातोय. खऱ्या अर्थाने सर्वच पाहुणे मान्यवर सर्वांचं तिथे मान सन्मान केला जातो आणि ह्या आमच्या मंडळाची ही खासियत आहे. मायेची उपदार शाळ व स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचे देखील इथे यचोचित मान सन्मान केला जातोय. खऱ्या अर्थाने मनोजदादा हडप साहेबांचा इथे मान सन्मान केला जातोय. त्याचबरोबर हरिपदादा पटेल साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील इथे मान सन्मान केलं जाईल. आमच्या मंडळाचे कार्यकर्ते संदीप दादा आपल्या शुभ हस्ते त्यांचं देखील इथे मान सन्मान केलं जाईल. त्याचबरोबर माजी उपसरपंच अनंत पाटील साहेबांचं देखील इथे मान सन्मान केलं जाईल. आपण जी आपण कार जी पार्क केली आहे पाठीमागे, विनंती असेल आपण प्लीज लाईट बंद करायची आहे. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज. फॉर्च्युनर गाडी आहे तिथे, फॉर्च्युनर कार आहे, विनंती असेल प्लीज. त्याचबरोबर माजी सरपंच अनंत पाटील साहेबांचे इथे मान सन्मान केलं जाईल. आमच्या मंडळाचे मनोज पाटील आपल्या शुभ असते त्यांचं देखील इथे मान सन्मान करायचं. माजी उपसरपंच गोरठण बुद्रुक अनंत पाटील साहेबांचं इथे मान सन्मान केला जातोय. मायेची उपदार शाळ व या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचं देखील इथे मान सन्मान केलं जाईल. त्याचबरोबर सन्माननीय शशिकांत पाटील साहेब गोरठण गावचे ग्रामस्थ ते देखील इथे उपस्थित आहेत. विनंती करेल साहेब आपल्या देखील इथे मान सन्मान केलं जाईल. आमचे धडाईचे कार्यकर्ते अक्षय पाटील आपल्या शुभ असते त्यांचं देखील इथे मान सन्मान करायचं आहे. वाशिवली टीम आपण प्लीज आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण टॉससाठी लगेच यायचंय. आपण वारंवार पुकार करतोय त्यामुळे वाशिवली टीमचा कॅप्टन आपण लगेच या.
शेवटचा कॉल असेल. श्लोक 11 जांभिवली टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. इथे मान सन्मान केला जातोय शशिकांत पाटील साहेबांचा आणि त्याचबरोबर वावोशी गावचे आमचे ग्रामस्थ अर्थातच मंदार दादा शिगवण साहेबांचं देखील ते आगमन झालं. तुमचं देखील ते व्यासपीठावर मान सन्मान केलं जाईल. आमच्या मंडळाचे कार्यकर्ते सन्माननीय मिथुन पाटील आपल्या शुभ असते त्यांचं देखील ते मान सन्मान केलं जाईल. मंदार दादा शिगवण साहेब त्याचबरोबर आरटीसी बँकचे मॅनेजर राजेंद्र दादा पाटील साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील इथे मान सन्मान केलं जाईल. सन्माननीय मिथुन पाटील यांच्या शुभ असते. खऱ्या अर्थाने सर्व पाहुणे इथे आलेत आणि पाहुण्यांचं स्वागत झालंच पाहिजेच. मॅच कडे देखील बोलूया. 28 धावा धावफलकार लागल्यात. 9 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. चलिए यहाँ पर चलेंगे, यहाँ पर खास सम्मान देखिए 9 गेंद अभी भी देखिए बात करेंगे 29 की जरूरत है. अजून 29 धावाची गरज आहे 9 चेंडू. त्याचबरोबर गोल्डन गावचे ग्रामस्थ अविनाश पाटील साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील इथे मान सन्मान केलं जाईल. आमच्या मंडळाचे कार्यकर्ते अविनाश पाटील आपल्यास देखील विनंती असेल की आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचंय. गोटन गावचे ग्रामस्थ आपलं देखील आमच्या मंडळातर्फे हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. प्रेक्षकांसाठी एक पारितोषिक आहे या स्पर्धेमध्ये, कारण की स्पर्धा पाहण्याची आहे ना. प्रतीक पाटील यांच्याकडून पारितोषिक असणाऱ्या प्रेक्षकांसाठी 500 रुपयाचं आईवा कॅच जो प्रेक्षक कोणी घेईल ना या मॅच मध्ये किंवा या पूर्ण स्पर्धेमध्ये, फक्त प्रेक्षक स्पर्धेमध्ये हायवा कॅच जो पकडेल त्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे जाहीर झालंय सन्माननीय प्रतीक पाटील साहेबांच्याकडून. येस, थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चलिए बहुत बढ़िया देखिए मुकाबला देखिए रोमांचक स्थिति पर आता हुआ यहाँ पर और अंपायर यहाँ पर देखिए चेक किया जाएगा. त्याचबरोबर आणखीन एक पारितोषिक वाढलंय हायवा कॅट साठी तब्बल 555 रुपयाचं कॅश प्राइज. स्कोर धाव फलकावर लागल्यात. रिव्ह्यू चेक केला जातोय. आमचे थर्ड अंपायर इथे जुळलेत. एक मिनिट रिव्ह्यू चेक करतोय. डिसिजन पेंडिंग आहे इथे चेक केला जातोय साईप्रीतच्या लाईव्ह इव्हेंट्सवर. आमचे डायसिंग अंपायर इथे चेक करतायत. येस, नो बॉल. नो बॉल घोषित केलाय. मॅच आता मात्र रंगात आली आहे. पुन्हा एकदा जर पाहिलं तर येणारे चेंडू असतील चलिए बात करेंगे मुकाबला देखिए रोमांचक स्थिति पर आता हुआ. 33 रन 8 गेंद देखिए बात करेंगे. कितनी 8 गेंद देखिए 24 की जरूरत है. मुकाबला बन सकता है. कहती ना दुनिया झुकती है, बस झुकाने वाला चाहिए. क्या मुकाबला बनेगा यहाँ पर कहती ना रात भी अच्छी है, मंजर भी अच्छा होगा. अरे तू आगे बढ़ने का कोशिश तो कर, सब कुछ अच्छा होगा. 8 गेंद 24 की जरूरत है. एक बड़ा हिट मैच में करेगा पलटवार. क्या कर पाएंगे यहाँ से बल्लेबाज या रुक पाएंगे गेंदबाज? तैयार है फिर से एक बार. और इस बार देखिए मिस हुआ यहाँ पर बल्लेबाज से. रन तो आया है लेकिन से रन देखिए यहाँ पर पाई से आता हुआ. लेकिन अभी भी देखिए बात करेंगे 7 गेंद 23 की जरूरत है. एक बड़ा हिट आता है ना मैच बन सकता है. कहती ना अदालत बन गई है जिंदगी, रोज नए मामले दर्ज होते हैं. अंपायर चलिए अंपायर क्या चेक किया जाएगा? थ्रो गेंदबाजी के लिए देखिए अंपायर ने तीसरे अंपायर की मांग की है. चलिए अंपायर कौन सा चीज के डीआरएस अंपायर अजून जरा सांगा. रनआउट साठी काही नाही ना? थ्रो के लिए देखिए बात करेंगे.
चलिए फिर डिलीवरी एकदम से सेफ गेंदबाज रनआउट के यहाँ पर भी चेक किया जाएगा मेन अंपायर की तरफ है। चलिए रनआउट भी सेफ है बल्लेबाज। नॉट आउट सभी जगह देखिए पर सेफ रहे, गेंदबाज भी सेफ रहे उनकी जगह, बल्लेबाज भी सेफ रहे। लेकिन अभी समीकरण की बात कर लेंगे। 7 गेंद 23 की जरूरत है। क्या मुकाबला चलता है यहाँ पर क्या धड़कने तेज कर सकती है एक बड़ा हिट लगाकर कहते ना कछुआ ने यूं ही नहीं जीता था पाजी खरगोश से, चाल उसकी धीमी थी लेकिन लगातार थी धक 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 खचाखच। दर्शक यहाँ पर क्या एक बड़ा हिट एक स्वाइड वातावरण टाइट या रुकेंगे गेंदबाज? नहीं भाई बड़ा हिट तो नहीं है लेकिन भागेंगे यहाँ पर, देखते हैं कितनी भागते हैं। एक तो भागे हैं, दूसरे के लिए देखिए लेना चाहते थे और यहाँ पे फंसे भाई। ओ ये उठी, 1 रन कंप्लीट है तो 6 गेंद 22 की जरूरत है। छह गेंद देखिए 22 की जरूरत है मुकाबला। चला जय मल्हार वासुली संघाचे कर्णधार या लगेच टॉस आधी अंतिम कॉल आहे, नाहीतरी पेनल्टी दिला जाईल। चला जय मल्हार वासुली संघाचे कर्णधार, स्लोक 11 जांभुली संघाचे कर्णधार उपस्थित आहे, भरपूर वेळ गेला। चला शेवटचा कॉल आहे जय मल्हार वासुली संघाचे कर्णधार से। 6 गेंद 22 की जरूरत है। क्राउड देखिए खचाखच क्या मुकाबला चलता हुआ, कितना अदालत बन गई है जिंदगी, रोज नए मामले दर्ज होते हैं। हर गेंद पर देखिए समीकरण बदलता हुआ। पहला देखिए 2 गेंद अगर बड़ा हिट आया तो मुकाबला फिर से यूटर्न ले सकती है। कुछ कहा नहीं जा सकता है भाई यहाँ पर। ये अप्रैल है भाई, जून नहीं। और क्रिकेट के बिना देखिए सुकून है। क्या क्राउड देखिए खचाखच दर्शक है। ये बड़ी जीत देखिए बात करेंगे हमारे अक्षय दादा पाटिल लीजिए, ऋषि दादा पाटिल लीजिए, निखिल दादा पाटिल लीजिए, तेजेश दादा पाटिल लीजिए, कौशल दादा पाटिल लीजिए, पूरी मैनेजमेंट है। और इसके साथ साथ देखिए बात करेंगे चलिए जयेश दादा पनवेलकर और उसके साथ देखिए बात करेंगे प्रतीक दादा पाटिल से। अव्वा कैच के लिए देखिए बात करेंगे मैदान के बाहर जहां पर जयेश दादा देखिए इनकी तरफ से 555 और प्रतीक दादा देखिए बात करेंगे 500, कुल देखिए बात करेंगे 1055 बाहर कैच पकड़ी है और कैच प्राइज जीती है। चलिए 6 गेंद 22 की जरूरत है। मुकाबला देखिए बड़ा गर्मा गर्म यहाँ पर है, रास्ता भी जिद्दी है मंजिल भी जिद्दी है। देखते हैं कौन किस पे भारी पड़ता है। दोनों टीम भी बड़े जिद्दी है भाई यहाँ पर। चलिए 2 कप्तान आ चुके हैं, टॉच करके लीजिए तुरंत से। 6 गेंद 22 है। छह गेंद 22 की जरूरत है। चलिए यहाँ पर 6-22 हवाई लिए, ऊंचाई लिए, लंबाई की कमी पड़ गई भाई यहाँ पर। मनोज दादा हड़प साहब देखिए बात करेंगे जिनकी सुबह से टॉच किया जाएगा। मनोज दादा हड़प साहब देखिए बात करेंगे जिनकी सुबह से टॉच, तीसरा मैच है और यहाँ विकेट गिरा भाई यहाँ पर, दिल टूटा यहाँ पर। ये देखिए रिप्ले में देख सकते हो यहाँ पर बगपुर से देखिए यहाँ पर ऊंचाई सफर कर ली लेकिन लंबाई लेना चाहिए थी यहाँ पर से। ऊंचाई के साथ साथ लंबाई भी देना पड़ता है। अभी भी देखिए 5 गेंद 22 की जरूरत है। क्राउड देखिए खचाखच, दर्शक देखिए क्रिकेट का आनंद लेने के लिए। और क्रिकेट हमेशा अनिश्चितताओं से भरा हुआ खेल माना जाता है लेकिन अभी भी कुछ कहा नहीं जा सकता है। कहती ना जंग में जाने वाले घोड़े ये कभी बारातों में नहीं नाचते भाई। ये दोनों टीम किसी शादी हल्दी में एक साथ नाच सकते हैं लेकिन मैदानी जंग में नहीं। एक बड़ा हिट मैच में करेगा पलटवार। और अगला देखिए और एक बड़ा मुकाबला देखिए जिसका टॉच होता हुआ स्लो के लिए बना जाम्बुली बनाम जय मल्हार वासुली के बीच में। अगला टॉच अहम रहेगा। ये टॉच वासुली टीम ऑन दी टॉच डिसाइड तो लगे डिसीजन किया था मैदान ग्राउंड पर उतरा। चलिए 5 गेंद 22 की जरूरत है और बॉलिंग चुने यहाँ पर वासुली टीम है। पांच गेंदें बची हैं, 22 की अभी भी जरूरत है। और इस बार हुक क्या है लेकिन अच्छा फील्डिंग, कम से कम टीम करे देखिए बात करें यहां पर 3 रन बचाते हुए और निर्णायक के 3 रन बचाते हुए। अभी भी देखिए 4 गेंद 21 रनों की जरूरत है। क्या 21 यहां पर जोड़ पाएंगे? क्या अजय ये काम कर पाएंगे?
क्योंकि इस साल उन्होंने आईपीएल तो देखा होगा भाई, 200-250 रन भी देखिए बनता है। कहती ना दुनिया झुकती है, बस झुकाने वाला चाहिए। एक बड़ा हिट मैच को ऑन कर सकता है। 4 पर 21 नहीं, अब मुकाबला दूर जाता हुआ। कहते ना पान खा जुल्फे बना शराब पीना छोड़ दे, चौके लगा छक्के लगा डॉट गेंद खेलना छोड़ दे। ये डॉट गेंद कोरोना वायरस के जैसे मारता है कम, डराता है ज्यादा। अब डर पैदा किया भाई। 3 पर 21 अब थोड़ा सा कठिन है। चलिए अगला मैच के लिए तैयार रहिए। एक बड़ा मुकाबला आ रही है आपके सामने, जहां पर देखिए टॉस जीत कर चलिए यहाँ पर भी देखिए कोई बड़ा रन नहीं है। अब मुकाबला देखिए थोड़ा सा एक तरफा, क्राउड थोड़ी सी नाखुश रहेंगे। जो दर्शक आते हैं ना क्रिकेट के चाहते, डीआरएस यहाँ पर देखिए चेक किया जाएगा। वो मिठाई क्या जिसमें शक्कर ना हो, वो क्रिकेट ही क्या जिसमें टक्कर ना हो। टक्कर भरा मुकाबला का इंतजार था। फाइनल नाइट है और क्राउड देखिए एकदम से खचाखच है। दर्शक देखिए आईपीएल भी चल रहा है देखिए, और उसके बाद देखिए यहाँ पर नहीं, ये देखिए ग्रामीण कहा जाए तो भाई पूरी गांव देखिए कहा जाता है ना, गांव की ममता और दिखाना होता है सिमता। और अभी भी देखिए पूरी गांव देखिए आपके साथ सिर्फ 11 या 12 खिलाड़ी नहीं, और पैड डिलीवरी है और मुकाबला में देखिए और दिल तोड़कर जाएगा यहाँ पर। हुडवल टीम देखिए इनका दिल टूटकर जाएगा, क्योंकि मजबूत स्थिति में इस वक्त देखिए सिकंजा कसती हुई पूरी तरह से बोरगांव टीम में होता रहता है भाई। यहाँ पर से ग्राउंड देखिए बहुत अच्छे साथ दिए, दर्शक देखिए खचाखच है। और ये देखिए मुकाबला लंबी टोटल से यहाँ पर हाथ से निकलता हुआ, क्योंकि बड़ी यहाँ पर अजीत की तरफ कदम बढ़ा रही है यहाँ पर से मोरिया 11 बोरगांव टीम है। एक गेंद पर देखिए 19 ढूंढना बड़ा कठिन है, एक ओवर में 19 से। और जहां पर देखिए बहुत बड़ा देखिए टर्निंग पॉइंट ओवर रहा, जहां पर सेकेंड ओवर देखिए बात करेंगे, धीरज ने कमाल की गेंदबाजी कर गए। और बल्लेबाजी में बात करेंगे आखिर में आकर से मंथन ने देखिए टन टन की इनिंग्स देखिए, वाटा इनिंग्स है। ताबड़तोड़ बल्लेबाजी देखिए बात करेंगे, 11 गेंद पर 6 छक्के 44 रनों का इनिंग्स मंथन ने दिखाए। मंथन ने बताया भाई उतार दो वो चुड़िया जो रातों में खनकती है, दिखा दो बल्लेबाजी जो विराट कोहली देखिए आज भी आईपीएल में देखिए। चलिए कोई बात नहीं, हार लोग यहाँ पर से हुडवल टीम है, लेकिन कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे मोरिया 11 बोरगांव टीम। लेकिन मैच के मैन ऑफ द मैच देखिए गेम